नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न आपण 10 घेतलेले आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण पण या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता, महत्त्वाचा प्रश्न होता, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर दहशतवादाविरोधी सर्जिकल स्ट्राईक यानंतर कलिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे नुकतेच विजेतेपद कोणी जिंकले? तर गोवाने। यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बाबा शिवानंद यांचे नुकतेच वयाच्या 128व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर योग साधना या क्षेत्राशी। यानंतर पुढील प्रश्न, बिहारमध्ये नुकतेच खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या 7व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। यानंतर पहिली राष्ट्रीय लवाद परिषद 2025 कोठे उद्घाटन करण्यात आले? तर नवी दिल्लीमध्ये। यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो। तर नुकतेच माद्रिद ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आर्यना सबलेंकाने जिंकले आहे। यानंतर सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या दोन राज्यामध्ये वाद चालू आहे? तर पंजाब आणि हरियाणा यानंतर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक। कोणते पदक? तर सुवर्ण पदक जिंकले आहे। यानंतर 9व्या प्रश्नाकडे वळूयात मित्रांनो। तर ICC ने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश अव्वल क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश हा प्रथम क्रमांकावर आहे। यानंतर 10वा प्रश्न, कोणत्या देशातील शाळांमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे? तर UAE कोणत्या? तर संयुक्त अरब अमिराती यानंतर कालचा शेवटचा प्रश्न, तर सिंगापूरच्या पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची फेरनिवड म्हणजे पुन्हा निवड करण्यात आली? तर लॉरेन्स वोंग यांची। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे आजचा, लक्ष द्या प्रश्नाकडे। तर ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या संदर्भात राबवलेले महाराष्ट्रातील विशेष अभियान आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी, आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम। काय? तर आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ऑपरेशन अभ्यास ही एक आपत्कालीन परिस्थितींसाठी महाराष्ट्र सरकारने राबवलेली सराव मोहीम आहे, तर जी 7 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आलेली आहे। तर हे ऑपरेशन नागरी संरक्षण विभाग, सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच NDRF यांच्या समन्वयाने राबवण्यात आलेले आहे। यानंतर याचे मुख्य उद्दिष्टे काय आहे? तर दहशतवादी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी तयारी तपासणे। यानंतर नागरिक शाळा, रुग्णालये, कार्यालय यांच्यामध्ये आपत्तीप्रती सजगता वाढवणे। यानंतर मित्रांनो, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवक संस्था यांच्यातील समन्वय तपासणे। तर याची मुख्य उद्दिष्टे आपण या ठिकाणी पाहूयात। तर या ऑपरेशन मध्ये 10,000हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे। तर मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, नागपूर, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर अशा प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल राबवले गेले आहेत। यानंतर भूकंप, स्फोट, इमारत कोसळणे, रेल्वे अपघात, विषारी वायू गळती अशा विविध काल्पनिक आपत्तींवर आधारित सराव। यानंतर यामुळे जनतेमध्ये आपत्ती काळामध्ये वागण्याच्या सूचना आणि यांची जनजागृती झालेली आहे। यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे महत्त्वाचे। तर मुंबईमध्ये CST स्टेशन जवळ एक काल्पनिक बॉम्बस्फोट दाखवून पोलीस, डॉक्टर, अग्निशमन आणि
स्वयंसेवकांनी घटनास्थळी कशी मदत करावी याचा प्रत्यक्ष सराव केलेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न दुसरा. तर दिनविशेषवर हा प्रश्न आहे आपला. तर 8 मे हा दिवस दरवर्षी कोणत्या जागतिक दिनाच्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, जागतिक रेड क्रॉस दिवस. काय तर जागतिक रेड क्रॉस दिवस. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 8 मे हा दिवस जागतिक रेड क्रॉस व रेड क्रेसेंट दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हा दिवस हेनरी ड्युनो यांचा जन्मदिवस आहे, ज्यांनी रेड क्रॉस संस्थेची स्थापना केली. तर हा दिवस आपत्तीमधील मदत कार्य, मानवतेसाठी केलेल्या सेवा आणि स्वयंसेवकांच्या कार्यांची आठवण करून देतो. उदाहरणार्थ 2023 मध्ये रेड क्रॉस संस्थेने तुर्कीतील भूकंपग्रस्तांसाठी त्वरित मदत पुरवली होती. तर मित्रांनो, यानंतर आपण मे महिन्यातील महत्त्वाचे दिनविशेष या ठिकाणी पाहून घेऊयात. तर 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात आला. तर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची आपल्या स्थापना करण्यात आली, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर. यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस 1886 च्या शिकागोच्या हडतालाच्या स्मरणार्थ. यानंतर 2 मे जागतिक ट्युनिस दिन आणि साहित्य दिन साजरा करण्यात आला, म्हणजे मत्स्य संपत्ती व सागरी पर्यावरणाचे संवर्धन यांसाठी संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेला दिवस. यानंतर 3 मे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस, म्हणजेच पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा सन्मान व संरक्षणासाठी युनेस्कोने घोषित केलेला दिवस. तर याची थीम काय आहे? तर अ प्रेस फॉर अ प्लॅनेट. यानंतर 4 मे दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस. तर आगीशी लढणाऱ्या जवानांना श्रद्धांजली व कृतज्ञता. तर 1999 मध्ये सुरू झालेला हा दिवस आहे, लक्षात ठेवा. यानंतर 5 मे दिवशी जागतिक प्रसूती दिवस. तर मित्रांनो, गरोदर माता आणि बाळांसाठी कार्य करणाऱ्या दाईंच्या सेवेला मान्यता. यानंतर महत्त्वाची थीम काय होती या दिवसाची? तर मिडव्ह्यूज अ विटल क्लायमेट सोल्युशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, 6 मे दिवशी विश्व हास्य दिवस साजरा करण्यात आला. तर दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा होतो. तर हास्य आणि मानसिक आरोग्य यांसाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. यानंतर 7 मे दिवशी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. तर 7 मे 1861 मध्ये यांचा जन्म झाला मित्रांनो. आणि नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक, गीतकार आणि शिक्षण तज्ञ होते. कोण होते ते? तर नोबेल पुरस्कार विजेते साहित्यिक आणि गीतकार व शिक्षण तज्ञ. यानंतर 8 मे दिवशी जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात आला. तर हे हेनरी ड्युनो यांच्या जन्मदिवशी साजरा होतो आणि मानवतेसाठी सेवा कार्यातील संस्थांना सन्मान देखील आहे. यानंतर पुढील प्रश्न. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 877 किलोमीटर. किती? 720 वरून किती? तर 877 किलोमीटर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आलेला आहे. तथापि भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या म्हणजेच DST 2025 च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 877.97 किलोमीटर झालेली आहे. तर या नवीन मोजणीमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी वाढलेली दिसून येत आहे, ज्यामुळे राज्याच्या समुद्र किनाऱ्याच्या क्षेत्राचा विस्तार आणि त्याच्या पर्यावरणीय व आर्थिक महत्त्वाचे मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल. तर याविषयी महत्त्वाचे स्टॅटिक जीके पाहूयात वन लाईन मध्ये. तर भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग म्हणजेच DST 1985 मध्ये स्थापना झाली, जो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जबाबदार आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, तेलंगणा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? तर तेलंगणा या. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर तेलंगणाचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कान्हा शांतिवनम येथे जगातील पहिल्या ऊर्जा
संप्रेषण उद्यान बाबूजी वनमचे उद्घाटन केले आहे. तर बाबूजी महाराजांच्या 125व्या जयंती समारोप समारंभाच्या निमित्ताने हार्टफुलनेसच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. यानंतर पुढील प्रश्न, तर सोने वितळणारे भारतातील पहिले एटीएम कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हैदराबाद या. कोणत्या? तर हैदराबाद या. यानंतर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतातील सोन्याच्या व्यवहारांचे लँडस्केप बदलणाऱ्या क्रांतिकारी उपक्रमात हैदराबाद स्थित कंपनी गोल्ड सिक्काने AI सक्षम सोने वितळणारे एटीएम सुरू केलेले आहे. तर हे प्रगत मशीन वापरकर्त्यांना पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे सोने खरेदी विक्री, देवाणघेवाण, भाड्याने, डिजिटायझेशन आणि कमाई करण्यास अनुमती देते. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चौंडिया. कोणत्या? तर चौंडिया. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने 6 मे 2025 रोजी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक ग्रामीण भागातील चौंडिया खेडेगावामध्ये आयोजित केली होती. तर या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व 42 मंत्र्यांनी सहभाग घेतला. तर बैठकीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विविध विकास आणि कल्याणकारी निर्णय घेण्यात आलेले आहे. तर या निर्णयामध्ये अहिल्याबाईंच्या स्मारकाच्या संवर्धनासाठी 681 कोटी रुपयांचा निधी, महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, धनगर समाजासाठी शैक्षणिक योगदानांचा समावेश होता. यानंतर या बैठकीमुळे ग्रामीण भागातील विकासाला प्रोत्साहन मिळाले आहे. तर स्टॅटिक जीके महत्त्वाचे पाहूया. तर महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पहिल्यांदा चौंडी या खेडेगावामध्ये 6 मे 2025 रोजी पार पडलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर IMFच्या आकडेवारीनुसार भारत 2027 मध्ये किती ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 5 ट्रिलियन डॉलर्सची. किती? तर 5 ट्रिलियन डॉलर्सची. यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, IMFच्या 2025च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार भारत 2027 मध्ये $5.07 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल. तर या वर्षी भारताची नाममात्र GDP अंदाजे $4.19 ट्रिलियन आहे, ज्यामुळे तो जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर पोहोचेल. तर 2027 मध्ये भारताची GDP $5.07 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, ज्यामुळे तो जर्मनीला मागे टाकून 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल. तर महत्त्वाचे वन लाईन मध्ये स्टॅटिक जीके, तर IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, तर जागतिक आर्थिक स्थिरता आणि सहकार्यासाठी 1944 मध्ये स्थापन केलेली एक संस्था आहे. कोणती? तर IMF ही संस्था. तर लॉंग फॉर्म काय आहे? तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ठीक आहे. यानंतर 8वा प्रश्न, तर यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी वर्धा या. कोणत्या? तर वर्धा या. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र राज्यातील पंचायत राज संस्थांच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान सन 2023-24 पुरस्कारामध्ये वर्धा जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तर हा पुरस्कार पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना दिला जातो. तर या यशाबद्दल वर्धा जिल्हा परिषदेला 30 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहूयात वन लाईन मध्ये. तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, ज्यांनी राज्याच्या ग्रामीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर 9वा प्रश्न, तर कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण
कॉरिडॉर बनवला जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मध्य प्रदेश आणि राजस्थान. कोणत्या? तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्याच्या. यानंतर मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्ता संरक्षण कॉरिडॉरची स्थापना मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांदरम्यान करण्यात येणार आहे. तर हा 17,000 चौरस किलोमीटरचा वन्यजीव कॉरिडॉर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधी सागर अभयारण्य यांना राजस्थानतील मुकंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्पाशी जोडेल. तर मित्रांनो या कॉरिडॉरमुळे चित्त्यांना संरक्षित आणि जोडलेल्या अधिवासांमध्ये मुक्तपणे फिरण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांच्या संवर्धनास मदत होईल. तर स्ट्रॅटेजिक वन लाईन मध्ये तर चित्ता भारतामध्ये 1952 मध्ये नामशेष झाला, तर 2022 मध्ये प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत त्याचे पुनरागमन करण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण या ठिकाणी. तर भारतातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी छत्तीसगड या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? तर छत्तीसगड या राज्यामध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर नवा रायपूरच्या सेक्टर 2022 मध्ये स्थित हे उद्यान 13.5 एकर जागेवर पसरलेले आहे आणि GPU आधारित संगणक AI प्रक्रिया, डेटा विश्लेषण आणि थेट प्रवाह यासारख्या सेवा प्रदान करेल. तर या उपक्रमामुळे 500हून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, प्रामुख्याने IT क्षेत्रामध्ये. यानंतर मित्रांनो आपण भारतातील पहिले राज्य यावर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहूयात. तर भारतातील पहिले AI विद्यापीठ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य आहे केरळ हे राज्य. देशातील पहिले जल विद्यापीठ आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य आहे सिक्कीम मध्ये. आणि मित्रांनो मरण्याचा अधिकार लागू करणारे राज्य आहे पहिले कर्नाटक. आणि गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश. आणि गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य कोणते ठरले? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. आणि विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे पंजाब. आणि राज्य विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तर प्रदेश. आणि ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. आणि मित्रांनो यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड. आणि भारतातील पहिला PPP ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोर मध्य प्रदेश मध्ये. आणि अनुसूचित जातींसाठी आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य आहे तेलंगणा हे राज्य. आणि भारतातील पहिले संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य आहे केरळ हे राज्य. आणि मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर केरळ राज्य. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल ना तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.